आजचा 5 वाजता रिलीज होणारा एपिसोड आम्ही आता सकाळी 9 वाजता शूट केलेला आहे. शूट संपलंय आणि अप्रतिम एपिसोड शूट झालेला आहे. आणि हा एपिसोड तुमची आणि आमची गोष्ट आहे आणि तुम्हाला विचार करायला लावणार आहे तुमच्या थिंक बँक मध्ये जाऊन. गेस द गेस. पण लग्न हा आयुष्यातला एकमेव इरिव्हर्सिबल निर्णय असं मला वाटतं. आपल्या या फॅमिली बरोबर छान जमेल असे इंट्युशन्स आले मला. नाही पण इट्स प्युअर अरेंज. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण इथे अशा व्यक्तीला बोलवलंय जी व्यक्ती खरं तर माझ्या जागी बसायला हवी. त्यांचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे थिंक बँक मराठी आणि त्या चॅनलवर ते विविध क्षेत्रातल्या माणसांना बोलवतात आणि त्यांना बोलतं करतात आणि आपल्या सगळ्यांना विचार करायला लावतात. त्यांची टॅगलाईनच आहे या पहा आणि विचार करा. स्वागत करूया विनायक पाचलक. नमस्कार. आणि त्यांच्या पत्नी ज्या आता शिक्षण क्षेत्रात आहेत, श्रुती जोगेकर. नमस्कार. दोघांचंही द अनुरूप शो मध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. तुम्हाला कसं वाटतंय समोर बसायला? मस्त वाटतंय आणि पहिल्यांदाच आमचा एकत्र कपल पॉडकास्ट आहे. पहिला एकत्र प्रेझेन्स आहे स्क्रीनवरचा, त्यामुळे खूप भारी वाटतं. कमाल. मला विनायकला या रोल मध्ये म्हणजे इंटरव्ह्यू देताना बघताना छान मजा आणि येणार आहे पहिल्यांदा ना? बघती असं, त्यामुळे मजा येणारच आहे. क्लास. त्यामुळे आपण छान गप्पा मारूया तुमच्या संसाराविषयी, तुमच्या लग्नाच्या आधीचा काही काळ, हे सगळंच आपण बोलणार आहोत. ओके. येस. आपल्या ना अनुरूप शोची सुरुवात कॉल युअर बे या सेगमेंटनी होते. बे म्हणजे बिफोर एनीवन एल्स. ओके, जेनझी टर्म. येस येस. तर आम्ही जनरली कपलला असं म्हणतो की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलात तेव्हाचा तुमचा जो फोन कॉल असेल ना, तो इथे आमच्यासाठी तुम्ही घडवून आणायचा आहे. तर सॉरी, तुम्हाला थोडासा अभिनय करायला लावणार आहे मी. वी विल ट्राय आवर बेस्ट. तर तुम्ही मे बी जेव्हा एकमेकांना भेटलात किंवा नंतर तुमची मैत्री झाली तेव्हाचा एक फोन कॉल होऊ शकेल का इथे आमच्यासाठी? ट्राय करतो. कोणी कोणाला कॉल केला होता? मीच केला तिनं होता. केलेलं. हा, मग प्लीज. येस. सो आपण सिम्युलेट करूयात. हो. हॅलो. हाय Hello. विनायक. हाय श्रुती. हाय, कसा आहेस? मी मस्त आहे आहे. आता तुला वेळ बोलायला? हो आहे ना, बोलू शकतो आपण. येस येस येस. सो अनुरूप वरती आपण कनेक्टेड झालेलो आहोत हो आणि आपल्या पॅरेंट्सनी एकमेकांशी इंटरॅक्ट केलेलं आहे. हो. तर आता आपण पुढे इंटरॅक्ट करूया. अगदी अगदी. येस. कसा आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण छान एकदम. येस. आता तुझा पुढचा प्लॅन काय? आपण भेटायचं कसं ठरवूयात? काय? हो, मी एका कार्यक्रमासाठी नाशिकला येणार आहे. वा. त्यावेळी तुला वेळ असेल का? नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये. मग आपल्याला भेटून बोलता येईल एकमेकांशी. येस, नक्की नक्की. आपण म्युच्युअली टायमिंग हे करूयात, डिसाईड अगदी. करूयात आणि त्याप्रमाणे ठरवूयात. येस, भेटूया मग नाशिकला. नक्की भेटूया. व्हॉट्सअप वरती टच मध्ये राहूयात. अगदी. येस. येस. सी यू. बाय बाय. किती गोड. कमाल. मस्त मस्त. हे जे काही अनुरूपच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही हो. एकमेकांना भेटलाय, वा वा. हा योग पण किती छान आहे ना की तुम्ही एकत्र. माझ्या आई वडिलांचं लग्न अनुरूप वर त्यावेळी त्यांची मासिकं यायची, त्याच्यात ठरलं होतं आणि माझ्या पण आम्ही आई ॲपवरती बाबांचं. ठरलेलं. मोठा योगा योगा म्हणजे आहे अख्खं इथे. कुटुंब तुम्ही हो. अनुरूपवर. वा वा. म्हणजे आम्ही नशिबान आहोत की या शोवरही तुम्ही दोघं Yes, आलाय. दुसरी पिढी आहे ही. हा, वा वा, कमाल. येस. मग तुम्ही दोघंही एकतर इंजिनियर आहात हो. आणि मग Yes. तुम्ही थोडंसं वेगवेगळ्या ठिकाणीही काम करताय. हो. तर त्याच्याविषयी आधी आम्हाला सांगाल का दोघंही? ओके. सो मी मूळ इंजिनियर आहे. आता जे व्हिडिओ बघतात त्यांना माहित झालं असेल हे वाक्य. कोल्हापूरचं आहे. कोल्हापूरमध्ये इंजिनिअरिंग केलं, नंतर 1 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं KPIT मध्ये. मग 2 वर्ष एमटेक केलं आणि एमटेक झाल्यानंतर वेदबीस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही जी माझी कंपनी त्याची स्थापना केली. त्यावेळेला ती इट स्टार्टेड ॲज अ सॉफ्टवेअर कंपनी, पण आम्ही आता स्ट्रॅटेजिक कन्सल्टंट म्हणून काम करतो. वेगवेगळ्या कंपन्या
इंडिव्हिज्युअल्स, HNIs यांच्यासाठी. आणि मीडिया आणि टेक्नॉलॉजी यांचा कॉन्व्हर्जन्स जिथं होतो अशा ठिकाणी आम्ही सर्व्हिस देतो. सो हा माझा आता गेले 8-9 वर्षातला प्रायमरी व्यवसाय आहे. आणि 2019ला थिंक बँक चालू केलं. खूप आधी कॉन्सेप्ट डोक्यात होती. 2015 सालची चॅनलचं रजिस्ट्रेशन आहे. तर 19 साली ऍक्च्युली एका टेडेक्स टॉकला बोलवलं होतं सोशल मीडिया बद्दल, कारण मी लिहायचो, डिबेटला जायचो. त्यावेळी असं लक्षात आलं की चांगला कॉन्टेंट नाही, हा सप्लाय साईडचा प्रॉब्लेम आहे, डिमांड साईडचा नाही. कारण चांगला कॉन्टेंट दिल्यानंतर लोक बघतात. आणि आता 7 वर्षांना आनंद वाटतो की तो चेंज झालाय. आता खूप पॉडकास्ट आलेत. आम्ही मराठीत सुरू केलं त्यावेळी पॉडकास्ट हा शब्दही नव्हता. आणि आता सर्व प्रकारच्या सर्व विषयांवरचा कॉन्टेंट थिंक बँक वरती आहे. सो थिंक बँक 7 वर्ष करतोय. त्याच्यात 500हून अधिक लोकांच्या 750 मुलाखती आणि एकूण 1200 व्हिडिओज आजवर पब्लिश झालेत. सो असं ओव्हरऑल मीडिया, टेक्नॉलॉजी, कन्सल्टन्सी असं आता माझं इव्हॉल्व्ह झालेलं क्षेत्र आहे. मी बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनियर, बीटेक आणि एमटेक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्स. IT सेक्टरमध्ये एक 5 वर्ष काम केलं. आणि इव्हेंच्युअली मला टीचिंग फील्डमध्ये, अकॅडमिक्समध्ये यायचं होतं. त्यामुळे आता एक 6 महिन्यापूर्वी मी स्विच केलेलं आहे. पुण्यातलं DY पाटील आकुर्डी जे कॉलेज आहे तिथे मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते आहे. अपार्ट फ्रॉम दॅट मला वाचनाची आवड आहे, संगीताची आवड आहे. मी संगीत विशारद आहे. येस. आणि येस, म्हणजे ह्या सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज राहणं आणि पार्टिसिपेट करणं ह्या सगळ्याची आवड आहे. आणि कोल्हापूर आणि नाशिक जेव्हा तुम्ही ठरवलं किंवा अनुरूपवर जेव्हा तुम्हाला जाणवलं की हे बरोबर चाललंय, किंवा तुम्ही आता फोनवरही म्हणालात की आई वडील आधी भेटले, तर ती प्रोसेस आम्हाला सांगा ना. कारण आम्हाला खरं सांगायचं तर अरेंज्ड मॅरेज कपल्स कमी मिळतात आजकाल. आणि तेच विचार केला की तुम्हाला कदाचित अरेंज मॅरेजची स्टोरी किती एक्साइट करेल माहित नाही, पण इट्स प्युअर अरेंज मॅरेज. नाही, आम्हाला खरं सांगायचं तर प्रत्येक जोडप्याचं इक्वेशन वेगवेगळं असतं. ते जाणून घ्यायला आवडतं. त्यामुळे अर्थात जाणून घ्यायला आवडणार आहे की तुमची ती गोष्ट कशी आहे. सो झालेलं असं की अनुरूप वरती जसं मुलाचं अकाउंट असतं, मुलीचं अकाउंट असतं, जसं आई वडीलही बघत असतात. तर आम्ही 2023च्या नोव्हेंबरमध्ये भेटलो, ऑक्टोबरमध्ये फोन झाला. पण त्याच्या 1 वर्ष आधी बेसिक अनुरूपवर काहीतरी डिस्कशन झालेलं आणि ते आमच्या एकमेकांच्या वडिलांनी एकमेकांशी केलेलं. आणि तेव्हापासून ते टच मध्ये होते. पण जसं म्हणतात की योग यावा लागतो, तसं ऑक्टोबर 23 मध्ये योग आला आणि ऍक्च्युअल बोलणं झालं. आणि मग आम्ही भेटलो. पहिल्यांदा पॅरेंट्स टच मध्ये होतेच. बाबा एकमेकांचे शुभेच्छा देणं, दिवाळीच्या शुभेच्छा किंवा असं टच मध्ये इन जनरल होतं. आणि ऑक्टोबर मध्ये परत 2023 मध्ये सुरुवात झाली. आणि 3 नोव्हेंबरला आम्ही पहिल्यांदा भेटलो नाशिकमध्ये. नाशिकमध्ये विनायकचं एक लेक्चर होतं, यशोदा महावितरण, येस, त्याच्या अंतर्गत. आणि त्याच्यानंतर मग आम्ही नाशिकमध्ये पहिल्यांदा भेटलो. पहिल्यांदा आम्हाला दोघांना एकदम कम्फर्टेबल होती ती मीटिंग. पुढे भेटायला हरकत नाही असा तो पहिली मीट आपण म्हणता येईल. त्याच्यानंतर मग मी पुण्यात आलो. येस. त्याच्यानंतर ज्या रेग्युलर स्टेप्स असतात, फोनवर बोललो, मग ती पुण्यात आली. पुण्यात आम्ही ऑफिसला भेटलो. त्याच्यानंतर मग लंचला गेलो आणि नंतरची भेट कोल्हापुरात झाली. ती म्हणजे आमच्या घरी, त्यांच्या सगळ्या घरची अशी झाली. आणि कांदे पोहे नव्हते, जेवण होतं, रेग्युलर जेवण होतं, श्रीखंडपुरीचं जेवण. हो. त्यामुळं असं करत करत मग असं झालं की हा आता ठरलंय. वा वा. मला जाणून घ्यायचंय असं की अरेंज्ड मॅरेज आपलं नाव आहे अनुरूपवर, तेव्हा आपल्या मनात काही गोष्टी असतात की आपल्याला कोण हवं, कसं हवं, त्याच्याविषयी काहीतरी मनात एक आपण बांधलेलं असतं. ते तुम्ही काय बांधलं होतं आणि तुम्ही एकमेकांना भेटल्यावर ते सगळं पूर्ण झालं की काही गोष्टी थोड्या बदलाव्या लागल्या की हे आहे, हे नाहीये तर चालेल, असं काही? येस. म्हणजे मला माझ्या पार्टनरकडनं जी अपेक्षा होती ऍज अ पार्टनर, की एक मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी, एक रॅशनल विचार करणारा मुलगा, ऍट द सेम टाइम फॅमिली ओरिएंटेड, सेन्सिबल, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक मला विनायकमध्ये दिसले.
आणि मला एक 2-3 भेटींमध्ये आपण क्लिक झालं म्हणतात ना, त्याप्रमाणे येस, म्हणजे हा आपला छान लाईफ पार्टनर होऊ शकतो, आपण ह्याच्याबरोबर कम्फर्टेबल आहोत, हा सगळा फील आला. आणि येस, नंतर फॅमिलीला जेव्हा आम्ही भेटलो कोल्हापूरमध्ये, तेव्हा फॅमिली लेवलला पण मला इंट्युएशन म्हणूया किंवा काय, पण तिथे घरी गेल्यानंतर अरे छान फॅमिली आहे, आपल्यासारखी फॅमिली आहे एकदम, आपलं या फॅमिली बरोबर छान जमेल, असे इंट्युएशन्स आले मला. आणि मग हे सगळं पुढे गेलं. माझ्याकडं 2-3च मेन क्रायटेरिया होते. एक म्हणजे स्वतःचा विचार करणारी असावी आणि स्वतःची काही ना काहीतरी पॅशन असणारी असावी. कारण माझ्या बाबतीत म्हणजे इंजिनिअरिंग मला आवडतं, आणि पण ते करत करत मी असा व्यवसायात आलो की विच इज पॅशन प्लस प्रोफेशन. तर आणि व्यावसायिक असण्याचे म्हणून खूप वेगवेगळे कंगोरे असतात जे 9 to 5 रेग्युलर लाईफ पेक्षा अवघड आहे. सो इन अ वे हे ऍक्सेप्ट करणारी लाईफ पार्टनर मिळणं हेच मुख्य माझी अपेक्षा होती, आणि ती 1000% पूर्ण झाली. आणि दुसरं म्हणजे मी भारतात राहणार होतो फॉरेवर. आणि कारण ह्याचं कारण असं की आयटीतल्या लोकांचं पहिलं हे असं असतं की भारत का अमेरिका. तर मी तर अमेरिका नक्की नाही हे BE झाल्यावरच ठरवलं होतं. त्यामुळं भारतात राहणं मला आणि माझ्या व्यवसायाला समजून घेणं आणि स्वतःची पॅशन असणं काही ना काहीतरी, जी हिचं शिक्षण आहे, गाणं आहे, आणि आता ती दोन्ही करते, त्यामुळे ह्या 3 मुद्द्यांमध्ये ऑल टिक झालेलं होतं. मग पहिल्या भेटीत साधारण म्हणजे असे ऑफिशियल प्रश्न असतात तसेही विचारले तुम्ही? अगदी अगदी आम्ही एक आमच्या एंडला टीक आम्ही करत जात होतो. आणि मग जी पहिली भेट तुम्ही घरी म्हणताय, जी 2 कुटुंबांची झाली, तिथे काय चर्चा होती साधारण? काय 2 कुटुंबांनी काय बोलून काय ठरवलं? येस, पहिल्यांदा घरी गेल्यानंतर एक नेहमीप्रमाणे सगळ्यांनाच ऑकवर्डनेस असतोच. 10 मिनिटं मी थोडीशी ऑकवर्ड होते. त्यानंतर मी खूप छान सगळ्यांमध्ये जेल झाले, कारण सगळे खूप ओपन आहेत, बोलके आहेत, आणि माझी नणंद आहे की जी माझ्याच वयाची आहे. सो मला एकदम अरे आपल्याला बहीणच मिळाली, कारण मी एकटी आहे. आणि असं सगळं छान फॅमिली मिळालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदा एक इंट्रोडक्शन आई वडिलांचं, आणि मग मी जेवायला वगैरे घेतलं. आणि मग त्यानंतर म्हणजे खरं तर स्टेज अशी असते की पुढे होकार आहे नकार आहे हे सांगायचं. सो ते आम्ही म्हणलं तर की आपण कळूयात एकमेकांना असं, आणि मग आम्ही गेलो. पण त्याच्यानंतर एक छोटासा किस्सा मला सांगायला आवडेल की एक संध्याकाळचं आमचं रिझर्वेशन होतं, त्याच्या आतच लगेच बाबांचा फोन आला, म्हणजे सासऱ्यांचा माझ्या, की जरा भेटायला यायचंय, येऊ का, असं हॉटेलवरती आमच्या. आम्ही म्हणलो ओके या भेटायला असं. आणि ते लगेच पेढ्याचा बॉक्स घेऊन आले की आम्हाला पसंत आहे, आणि पंचांग वगैरे घेऊन आले की आता आपण मुहूर्त वगैरे एक रफली काढूयात, आणि कसं ठरवूयात, साखरपुडा, लग्न वगैरे, एक अगदी प्रायमरी डिस्कशनसाठी ते पसंत आहे ह्याच्यानी आले. आणि हे आम्हाला जरा अरे ओके शॉकिंग होतं की अच्छा पसंती झालेली दिसते, आम्हाला पसंत होतच. माझं आणि आईबाबांचं पण बोलणं नंतर झालं होतं की येस पसंत आहे आपल्याला असं. सो ती स्टेज लगेचच पुढे गेली. आणि मग जेव्हा नाशिकला ते आले नंतर, कारण आमचं घर त्यांनी बघितलेलं नव्हतं, तेव्हा ते ॲज गुड ॲज लग्न ठरलंय. आणि काय म्हणूया आपण, लग्नाची तयारी आणि हा डिस्कशन याद्या करणं जो काही कन्व्हेन्शनल असतं तसं ते 1 जानेवारी 2024 ला आम्ही नाशिकला गेलेलो, ते मला आठवतं. बापरे, एवढ्या तारखा. वा वा, कमाल. आणि मग लग्न कधी केलं? लग्न 1 मे. बर, 27 जानेवारी 2024 ला नाशिकमध्ये साखरपुडा झाला, आणि 1 मे 2024 ला लग्न झालं. बर. हा, आणि आमच्या डोक्यात खरं तर जून होतं, कारण लोकसभेच्या निवडणुका मे मध्ये होत्या. पण मुहूर्त आणि या सगळ्यामुळं 1 मे ही तारीख ठरली. आणि त्याच्यानंतर कोल्हापूर आणि पुणे या दोन्ही ठिकाणचं मतदान होतं, जिथं माझ्या कन्सल्टन्सीचा काही भाग म्हणून मी राजकीय लोकांशी संपर्कात असतो, त्यांना काही सर्व्हिसेस, सर्वे असेल, अनालिटिक्स असेल, स्ट्रॅटेजी असेल ते देतो. त्यामुळं जगलिंग करत इलेक्शनची
प्रोफेशनल धावपळ, ड्युटी आणि नवीन लग्न महत्वाचं झालेलं. एकदम लग्न. आणि क्रेडिट गोज टू हर की लग्नानंतरच्या 10 दिवसातही मला बिझी राहणं भाग होतं. कारण खूप महत्वाच्या काही कामच गोष्टी होतं. असतात आणि इलेक्शनच्या आधी 20 तासाचा दिवस असतो. हे Yes. ज्यांना राजकारण माहितीये त्या हो. सगळ्यांना माहित असेल. त्यामुळे ते तिनं एकदम Support व्यवस्थित हे केला. केलं. Yes. आणि मग पोस्ट इलेक्शन आमचं खरं रुटीन लागायला Yes, yes. सुरुवात झाली. मिड मे नंतर आमचं रुटीन लागायला सुरुवात झाली. वा वा. पण मला सांगा, लग्न सोहळा कसा करायचा ठरला? हो. घरच्यांची काय मतं होती आणि हो. तुमची काय मतं होती, आणि खरा सोहळा कसा झाला? हा सो म्हणजे एक तर काय ना की जरी श्रुती नाशिकची असली तरी श्रुतीचे वडील सांगलीचे आहेत म्हणून, बर. आणि ते नाशिकला शिफ्ट झाले. Yes. त्यामुळं कन्व्हेन्शनली नाशिकला लग्न व्हायच्या ऐवजी ते कोल्हापूरला करणं सोयीस्कर होतं. याचं बरं. कारण एकतर नातेवाईक खूप पुण्यात, सांगलीमध्ये, आणि ट्रॅव्हलला सोपं, सोपं. आणि थोडस कोल्हापूरचा एक जो गोतावळा आहे तो बऱ्यापैकी आहे. आणि आमच्या घरात माझ्या पिढीतलं हे पहिलंच कार्य होतं. म्हणजे माझे जे काही भाऊ बहिणी आहेत त्याच्यातलं आय एम द सिनियर. त्यामुळे खूप वर्षानं कार्य घडत होतं. त्यामुळं कोल्हापुरात बऱ्यापैकी मोठं 1000-1500 लोक होती लग्नाला. होती त्या भरपूर सगळ्यांचे लोकं आशीर्वाद मिळाले. मिळाले. त्याच्यानंतर नाशिकला रिसेप्शन नाशिकला रिसेप्शन झालं, पुण्याला आणि रिसेप्शन. थिंक बँकचे जी वक्ते आमचे पुण्यातले परिचित आहेत, मोठी संख्या आहे, 500 तर गेस्ट आहेत हो. की जे थिंक बँक वरती येऊन गेलेत, आणि त्या प्रत्येकालाही बोलवणं स्वाभाविक आहे, त्यांचे आशीर्वाद घेणं. त्यामुळे पुण्याला एक प्रोफेशनल रिसेप्शन असं 1 तारीख, 5 तारीख, 7 तारीख असं 10 तारीख. अं, असं 3 बऱ्यापैकी ह्याच्यात येस येस असं लग्न विधिवत सगळे छान विधी कोल्हापूरला पारंपरिक पद्धतीने. आधी सीमान पूजन, दुसऱ्या दिवशी लग्न, हे सगळं कन्व्हेन्शनल वेनी झालं. हा, आणि ते कन्व्हेन्शनली करावं असं हो, आमच्या आमच्या दोघांचंही दोघांचंही म्हणणं मत होतं. होतं की जी परंपरा आहे आणि जे संस्कार आहेत ते होऊ द्यावे. वा. सुरेख. आणि मग लग्नानंतर हे लगेच तुम्ही गडबडीत होतात, पण तुम्ही हो. राहिलात कुठे? एकत्र कुटुंबात राहिलात लग्नानंतर? पुण्यात आम्ही पुण्यातच. शिफ्ट झालो. ओके. येस. असं मी पुण्यात राहतोय गेले हा. 2014 पासून. सिंहगड रोडवर फ्लॅट आहे. लग्नाआधी शेजारचा फ्लॅट घेऊन आम्ही तो नंतर रिनोव्हेशनचंही Yes, काम केलं renovationचं काम पोस्ट केलं. मॅरेज. आणि पुण्यातच राहतोय तेव्हापासून आम्ही Yes. दोघं. हिची आई वडील नाशिकला, माझे आई वडील कोल्हापूरला. अच्छा. सो तुम्ही दोघच असता मग हा, आता इथे? माझी बहीण आता असते गेले नणंद वर्ष. आम्ही एकत्र तिघं राहतोय. वा. आता मला सांगा, लग्न झाल्यावर आता तुमचं तर अरेंज्ड मॅरेज आहे, त्यामुळे तसे तुम्ही एकमेकांना ओळखत नसाल ना आधी. तर मग लग्न झाल्यावर आपण हळूहळू एकमेकांना ओळखायला लागतो, रोजच्या सवयी कळायला लागतात, आणि त्यात थोडेसे आश्चर्याचे धक्के बसायला लागतात. तर असं तुमच्या बाबतीत काही घडलं का? आश्चर्याचे धक्के म्हणजे आता लग्न आपण करतोय म्हणल्यानंतर मानसिक तयारी असते की आपल्याला बदलांना सामोरं जायला पाहिजे. त्यामुळे रुटीन मध्ये थोडे थोडे चेंजेस असतात, ते आपण अडॉप्ट करत असतो त्या वेळेला. स्वभावातले पैलू हळूहळू कळायला लागतात, ते आपण ऍक्सेप्ट करत असतो. पण असं खूप मेजर डिफरन्स आणि खूप काय म्हणूया त्याला मेजर काहीतरी चेंज आहे भेटलेल्या व्यक्तीमध्ये आणि ऍक्च्युअली आपण संसार करायला लागल्यानंतर असं झालं नाही. आणि त्यामुळे स्मूथली सगळं आमचं संसार. त्याच्यात एक काय आता तुम्ही प्रश्न विचारल्यावर असं लक्षात येतं किंवा मुलाखतीला येणार म्हणल्यावर की आमच्या बऱ्यापैकी गोष्टी सेम आहेत. म्हणजे उदाहरणार्थ खाण्याच्या आवडीनिवडी किंवा दोन्ही घरातले जे बिहेवियरल पॅटर्न्स असतात त्याच्यात असा जो हेल अँड हेवन डिफरन्स असतो की अरे पूर्णच बदलून यायचं आहे असं टू बी ऑनेस्ट दोघांनाही काही वाटलं नाही. आणि सुदैवानं आम्ही आधी व्यवस्थित बोलत आणि हे करत असल्यामुळं भेटत बोलत असल्यामुळे आम्हाला एक स्वभावाचा एक अंदाज म्हणतात तसा येत होता लग्नाच्या आधी सुद्धा. त्यामुळे जितकं म्हणजे माझ्या बाजूने तरी जितकं काय आपण म्हणतो की ऍडजस्ट वगैरे करायला लागेल असं वाटतं किंवा अशी चर्चा होती तेवढं नाही झालं. फक्त मी 10-1 वर्ष एकटा राहत होतो, त्यामुळं आता आपण फॅमिली आहोत आणि हे फिलिंग जे आहे ते आलंच. म्हणजे खरं सांगायचं तर पटकन आलं आणि देन इट स्टार्टेड स्मूथली असं मला वाटतं. वा, कमाल. आणि पहिलं भांडण आठवतंय?
पहिलं भांडणं होत असतात छोटी छोटी तशी. हा, पण असं मेजर काही असं मेजर नाही. पण मग भांडणं झाल्यावर जनरली जास्ती कोण बोलतं, राग कुणाला येतो जास्ती, किंवा मग ते मिटवता कसं भांडण? म्हणजे आम्ही दोघंही खरं तर फार अगदी एखादा विषय धरून ठेवणाऱ्यातले नाही आहोत. अरे वा, सोडून देणार सोडून देणाऱ्यापैकी आहोत. त्यामुळे एखाद दिवशी काहीतरी खटका उडाला आणि त्या दिवशी समजा थोडासा आबोला असेल किंवा आम्ही आमची मतं मांडतो आणि हे मला माझं हे मत आहे, तुझं हे मत आहे, ठीक आहे आपण या पॉइंटला येऊयात वगैरे, हे सगळं डिस्कशन होतं. त्या दिवशी थोडासा कदाचित अबोला असेल, पण दुसऱ्या दिवशी इतकं काय काय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात की त्यामध्ये आता कुठे रुसवा फुगवा बाळगायचा असं होतं आम्हाला आणि आम्ही सोडून देतो खरं तर. म्हणजे याच्यामध्ये मुळात एकतर तो एक भाग आहे की Yes. एकमेकांची मतं ऐकायची, आणि दुसरा आम्हाला सुदैवानं इतकी आवडीची कामं आहेत आणि त्याच्यात इतक्या गोष्टी एकत्र असतात, शेअर करण्याजोगे असतात की फार एखादी गोष्ट धरून ठेवावी असा स्पेसच स्पेस मिळत नाही. नाही. आणि Yes, ती yes. महत्वाची गोष्ट आहे की समजा उद्या माझं काहीतरी शूट आहे तर मला तिच्याशी बोलायचं आहे, समजा की हे प्रश्न आहेत किंवा तिचं काहीतरी आता लेक्चर आहे किंवा आधी ऑफिसमध्ये प्रोजेक्टची आहे तर काय करता येईल, सो ते आम्ही एकमेकांशी बोलतो आणि त्याच्यातनं मग आधीचा मुद्दा ऑटोमॅटिकली अं, वाईप आउट हा. होतो. वा वा, ते- पण नशीबवान आहात तुम्ही असं मी म्हणेन की या बाबतीत तुम्ही दोघेही सोडून देणारे आहात. हा. त्याच्यातले Yes, हा yes, touch wood. हो. actually. वा वा. तुमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या आठवणींमध्ये आपण रमलोय, तर आपल्याकडे ना आठवणींची सफर असते, हो. ज्यात तुमचे हो. फोटोज आम्ही तुम्हाला दाखवतो हो. आणि त्या फोटोजची काही आठवण असेल, हो. केव्हा फोटो काढलाय, त्याच्या पुढे मागे काय घडलं, तर हो. ते तुम्ही आम्हाला सांगणार आहात. अगदी. येस. वाव. आय थिंक साखरपुड्यानंतर आम्ही एका पुण्यामध्येच पॅव्हिलियनमध्ये 24K नावाचं एक छान हॉटेल आहे, तिथे गेलो होतो. आपण डिनर डेट म्हणू शकतो त्याला. तेव्हाचा हा फोटो म्हणजे आहे. बिलेटेड व्हॅलेंटाईन्स डे हा, सेलिब्रेशन belated आहे. Valentine's. Yes, तिनं yes. व्हॅलेंटाईन्स डे ला मला गिफ्ट पाठवलेलं. Yes. मी तिला पाठवलेलं, पण तिनं आधी छान पत्र लिहून. खरं तर मी तेवढा या सगळ्या बाबतीत एक्सप्रेसिव्ह नाहीये. शी इज व्हेरी गुड एट इट. आणि मग आम्ही त्या विकेंडला जेव्हा हिची Yes. सुट्टी होती तेव्हा शी वॉज इन IT. ती Yes. पुण्याला आलेली आणि मी हॅड गॉन देअर असं डिनर डेट साठी. आणि ते छोटासा एक किस्सा मला इथे सांगायला आवडेल. प्लीज. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी पण फार युज टू होते व्हॅलेंटाईन डेला काहीतरी द्यायचं गिफ्ट असं नव्हतं, पण मी ऐकलं होतं आपण देऊया काहीतरी छानसं असं. आणि मी आईबाबांबरोबर पण डिस्कस करत होते, कारण लग्न ठरलंय आता, आम्हाला छान काहीतरी गिफ्ट द्यायचंय विनायकला, असं डिस्कशन सुरू होतं. काय देऊयात, आईबाबांबरोबर डिस्कशन. आम्ही तिघही छानपैकी शर्ट आणायला गेलो होतो विनायकसाठी आणि एक ग्रीटिंग मी तयार केलं होतं असं सगळं. आणि ही प्रोसेस आईबाबा बघत होते आणि त्याला मी कुरिअर केलं होते. 14 तारखेला मिळेल, 14 फेब्रुवारीला. असं त्यांनी ओपन वगैरे केलं, घालून वगैरे फोटो वगैरे दाखवला. आणि या भेटीत मग मी त्याला विचारलं की आवडला का रे शर्ट तुला वगैरे असं. तो म्हणला हो. आम्ही तेच म्हणलं, कन्फ्यूज होतो, तुला कुठला कलर आवडतोय शर्टचा, कुठला नाही. तो म्हणलं आम्ही म्हणजे काय, आई बाबा पण इन्व्हॉल्व होते तुझं या सगळ्यात? म्हणलं येस, आई बाबा पण होते इन्व्हॉल्व आणि आम्ही एकत्रितपणे डिसिजन घेऊन आणला होता. तो व्हॅलेंटाईन्सचा आम्ही कुटुंबाने विचार केला. कुटुंबाने विचार केला. येस. हा कुर्प्स आहे. आम्ही Yes. जून मध्ये म्हणजे जून 24 मध्ये पहिल्यांदा फिरायला गेलो. आम्हा दोघांनाही आवडीच्या गोष्टी या पाऊस आणि साऊथ इंडियन फूड साऊथ आहे. इंडियन फूड येस, त्यामुळं कॉमन आवड आहे. कुर्ग निवडलं होतं आणि तिथं शेवटच्या दिवशी निघताना काढलेला फोटो आहे आमच्या पहिल्या ट्रिपचा. येस येस. कमाल, मस्त फोटो आहे. हा मी सांगते. विनायकनी आता रिसेंटली एक मूवी मध्ये एक छोटासा रोल केला, उत्तर नावाचं मूवी आहे तो. बघितलं मी ते. येस. आणि त्याच्या प्रीमियर शोला आम्ही गेलो होतो आणि तेव्हा सगळे सेलिब्रिटीज होते. तुम्हाला नवीन नाहीये पण आम्हाला हे सगळं नवीन आहे, प्रीमियर शो वगैरे. तर तेव्हा काढलेला हा त्याच्यामध्ये फोटो आहे. सिटी प्राईड कोथरूड. येस. खूप जवळचा सिनेमा आहे. क्षितिज पटवर्धन मित्र सिनियर. आम्ही 2014ला तो माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला KIT ला आलेला, तेव्हापासून आम्ही ओळखतोय. आणि ही स्टोरी
ऐकण्यापासून, कारण त्याच्यात AI आहे आणि माझं एमटेकचं स्पेशलायझेशन AI आहे. आताही आम्ही खूप काम AI बद्दल करतो आणि तो एक खूप म्हणजे इमोशनल सिनेमा आहे. येस. सो माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. कितीही तुम्ही युट्यूबवर दिसा, पण एकदा 70 mm वर दिसणं हे आनंदाचं याची असतं. मजा यू नो दॅट. वेगळीच आहे. हा, सो ती गोष्ट आहे. किती छान. कसं वाटलं तुम्हाला अभिनय करताना? छान वाटलं. एकदम गेस्ट अपीअरन्स आहे, पण हो. दिवसभर त्यासाठी आम्ही होतो. सो आता आपण पॉडकास्ट करतोय तर कसा सेटअप आहे तुम्हाला मला माहितीये. त्याच्या 20 पट मोठा सेटअप, रिटेक्स, एक्सप्रेशन्स आणि नंतर ज्या पद्धतीनं DOP अमलेंदू चौधरी सरांनी ते दाखवलं, आधीपासून म्हणजे आपल्याला माहित असतं, फॅसिनेशन असतं, पण बघणं वेगळं आणि आपण अनुभव त्याचा भाग असणं वेगळं. सो इट विल ऑलवेज बी अ मेमरी आणि Yes. चांगला सिनेमा आहे की जो थॉट बेस्ड आहे, आई आणि AI, त्यामुळं खूपच भारी आहे माझ्यासाठी खरं तर. वा, Yes. मस्त. हा 1 जानेवारीचा आहे. 1 जानेवारी आमची ज्यावेळी नाशिक भेट. ऑफिशियली नाशिकमध्ये घराच्या बाहेरच्या अंगणात नाही की Yes. ऑफिशियली पहिला फोटो असेल ना? हा. हा, एकत्र? पहिला एकत्र. पहिला पहिला फोटो. फोटो. ऑफिशियली वी हॅव डिसाइडेड टू हॅव अवर लाईव्ह टुगेदर. Yes. त्याचा तो फोटो तेव्हाचा आहे. हा फोटो आहे. वाव. किती छान आनंद दिसतोय तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर Yes. ना? वा, छानच आठवणी. आणि मग आता मला सांगा, संसार सुरू झाला हो. आणि तुम्ही दोघंही खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कार्यरत आहात, हो. तर त्या बाबतीत तुम्ही घरी किती डिस्कशन करता? एक टीम म्हणून एकमेकांना सपोर्ट करणं म्हणा, किंवा नाही हे असं नको ते तसं कर, या बाबतीत तुमची चर्चा किती होते घरी? खूप होते, बऱ्यापैकी म्हणजे होते. म्हणजे जवळपास आम्ही सगळं प्रोफेशनल लेवलच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या आम्ही एकमेकांशी शेअर करतो. आणि बऱ्यापैकी आमचं म्हणजे सिमिलर असल्यामुळे एज्युकेशन क्षेत्राची त्यालाही आवड आहे. ह्या सगळ्यामुळे शेअरिंग बऱ्यापैकी होतं. आणि तोच म्हणजे मी असं म्हणेन की दुवा असा आहे की जरी काहीतरी छोटे मोठे भांडणं झाली तरी आम्ही ते विसरून जाऊन एकदा आम्ही गप्पांना बसलो की ते सगळं विसरून जातं. हा, म्हणजे हे होतं कारण एक भाग असा आहे की श्रुती आणि श्रुतीच्या घरचे हे आधीपासून थिंक बँक बघत होते. येस. त्यामुळं मी काय करतो किंवा लोकांशी बोलतो, जरी कन्सल्टन्सीचा भाग माहित नसला तरी दे वर अवेअर. सो असं काही सरप्राईज नव्हतं. त्यामुळे उलट असं होतं की आता उद्या कुणाची मुलाखत आहे, समजा तो विषय तिच्याही आवडीचा असेल किंवा तिचं एक ऑडियन्स म्हणून काय मत आहे किंवा काय तिला समजून घ्यायला आवडेल. सो हे एक घरच्या घरी पहिला म्हणजे पहिला Yes. ऑडियन्स म्हणतो ना आपण की हा आता बिकॉज शी इज ऑडियन्स फर्स्ट. तर मला ते एकदम असं कळतं की हा हे हवंय आता लोकांना, त्यामुळे त्याच्यामुळे चर्चा होती किंवा गाणी, नाटक ह्याच्याबद्दल चर्चा होत राहते. सो म्हणजे होत राहतं रोजचं डिस्कशन. असा कधी वेगळा विचार याचा नाही केला, पण इट जस्ट हॅपन्स. हा, बरोबर. नाही, पण ती चर्चा खरंच खूप महत्वाची असते, कारण तुम्ही म्हणाला तसं त्यातून एक तर आपलं बॉन्ड निर्माण होतो, आपली मतही वेगवेगळ्या गोष्टींबाबतीत काय हे आपल्याला कळायला पण थोडा वेळ हवा असतो, तोही तुम्हाला मिळाला असेल. अगदी अगदी. आणि रोज नवीन मुद्दा असतो. म्हणजे कारण समजा दर अल्टरनेट डे व्हिडिओ आहे तर म्हणजे अल्टरनेट डे काहीतरी नवीन गेस्ट, नवीन मुद्दा आहे, त्यामुळे चर्चा होत राहते. पण मला सांगा, तुम्ही तुमच्या म्हणजे तुमचं स्वतःचं कन्सल्टन्सीचं चालू आहे, शिवाय तुम्ही शूट करताय, या सगळ्यात बऱ्यापैकी गडबड असेल ना तुमची, मग एकमेकांना वेळ देणं हे कसं मॅनेज करता? म्हणजे दॅट क्रेडिट गोज टू हर. कारण म्हणजे हे खरं तर आधीच आमचं बोलणं झालेलं की मी असा व्यावसायिक आहे की जिथं सुट्टीच असेल असं काही नाहीये. म्हणजे एखादा गेस्ट रविवारी अवेलेबल आहे तर करावं लागतं. किंवा कन्सल्टन्सीमध्ये मीडिया असतं त्यावेळी एखादी हॅपनिंग झाली, उदाहरणार्थ वॉर झालं, तर त्या दिवशी खरं तर आम्ही निवांत होतो, पण एव्हरीथिंग गॉट शिफ्टेड. इमिजिएटली एक पॉडकास्ट शूट करा, मी एका चॅनलला कन्सल्ट करतो सॅटेलाइट, तर त्यांच्या संदर्भात बोला, जे आमचे राजकीय मित्र आहेत किंवा क्लायंट आहेत त्यांच्याशी काही बोला. तर हे ऑन अँड ऑफ होतं. पण दॅट क्रेडिट गोज मोस्टली टू हर की शी ऍडजस्ट वेल. फक्त एक आमच्याकडं चांगलं आहे की आम्ही काही ना काही कार्यक्रमांना
Yes. दर महिन्यातनं जातो. जातो. आणि मग गाण्याच्या कॉन्सर्ट्स असतील, हा. नाटक असेल, हे आम्ही अटेंड करतो आणि जो काही वेळ मिळेल तो क्वालिटी टाइम स्पेंड करायचा एकमेकांबरोबर. असं हो. किंवा without असंही ठरवून उलट म्हणजे. होतं की अपसाईड पण अशी असते की समजा आज काय एखादा गुरुवार आहे आणि ही रिकामी आहे, तर मी ही रिकामा होऊ शकतो. सो वीकडे आणि वीकेंड असं काही नाहीये. बरोबर. जेव्हा दोघांनाही वेळ असेल अशा म्युच्युअल वेळी तो तुमचा वेळ. जावं. तुमचा हा, वेळ. म्हणजे आता आठवतंय आम्ही नाटकाला गेल्या आठवड्यात गेलेलो. दॅट वॉज अ मिड वीक. midweek. हा. पण दुसऱ्या दिवशी हिचं लेक्चर सकाळी नव्हतं, दुपारी होतं आणि मलाही वेळ मिळाला होता त्या दिवशी. तर आम्ही वी जस्ट वेंट अँड हॅड सम टाइम. पण हा आहे म्हणजे हा कुठल्याही उद्योजकाला हे प्रत्येक उद्योजकाला फेस करावं लागतं आणि ते लाईफ पार्टनरचं जास्त क्रेडिट असतं की शी इज हँडलिंग इट वेल. तो पाठिंबा असणं हो. महत्वाचं आहे ना. हो. म्हणजे त्याच्यावरनं जर कुरकुर किंवा चिडचिड झाली तर अवघड हो. होऊन जातो सगळं. हो ना. Yes, yes. घरी स्वयंपाकाविषयी काय आहे? कोणाला स्वयंपाक करायला आवडतो, काय खायला आवडतं आणि तुम्ही स्वयंपाक करता, तुम्हाला आवडतं स्वयंपाक करायला कसं? मला काहीही स्वयंपाक करायला येत नाही. वा वा. मी छान. 10 वर्ष एकटा राहिलो हा. त्यावेळेला फक्त मॅगी केली ज्यावेळी मला मॅगी. अत्यंत गरज पडली हा. आणि क्वचित 1-2दा चहा केला असेल. बर. या उपर मला काही येत नाही. हो. पण श्रुती एकटे उत्तम. राहिला तर चहा वगैरे स्वतःसाठी पण नाही? सुदैवानं मी पुण्यात राहिलो हा. त्यामुळे आजूबाजूला खूप खायला गोष्टी होत्या. होत्या. बाहेर आणि, पडायचं की अं, मिळतं सगळं. हा, त्या बाबतीत मी फार आळशी आहे. पण याच्या उलट श्रुती आहे. हा. श्रुती उत्तम Yes. सुगरण आहे. अच्छा. खूप हा. छान आवडतं आवडतं आणि करायला? म्हणजे माझ्या हातचं विनायकला आवडतं ह्याचा मला एक हो. वेगळा आनंद आहे. हा, किती गोड. आणि ती खूप प्रेमानं उत्तम स्वयंपाक करते आणि म्हणजे फारच भारी. पण म्हणजे एकट्या राहण्याची सवय म्हटल्यावर असं काही हे नसेल ना की ह्याच्यात हे थोडं जास्ती झालंय नाही, ते नाही, का? नाही, असं तो- काहीच नसेल ना? नाही, तुम्ही नाही, जे नाही. कराल ते आवडत एकदम असेल. आणि फॉर्च्युनेटली असं झालंय की खाण्याच्या सवयी म्हणा किंवा हा. खाण्याच्या पद्धती, स्वयंपाकाच्या पद्धती या पण दोन्ही फॅमिलीज मध्ये सेम आहेत. वा, वा. म्हणजे बऱ्यापैकी सेम आहेत. हम्म. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम आलाच नाही. हम्म. एकदम स्मूथली ते सगळं आम्ही जास्त हेल्दी खायला लागलो. एनिवे बाहेरचं खाणं आणि हा. घरचं खाणं घरचं हा खाणं. फरक पडलाच असेल. हो. वा. पण मग आता शिकवण्याचा बेत आहे कधीतरी? हळूहळू त्याला आता इन्व्हॉल्व करून घेते. हा. वेळ छोट्या- नसतो छोट्या तुमच्याकडे गोष्टी. त्यामुळे. मी असा एकदम निगेटिव्ह म्हणजे 0 पण नाहीये, निगेटिव्ह आहे. आता जरा निदान 0ला आलो असेल 2 वर्षात. आता बघू शिकायचं आहे हळूहळू. आणि घरातली एकूण बाकी सगळी कामं कोण हँडल करतं? म्हणजे तुमच्याकडनंच म्हणजे अगदी पेपर बिल वगैरे अशी खूप कामं असतात ना, हो. घरगुती, घर Yes, yes, आवरणं, घर आवरणं. खूप गोष्टी असतात घरातल्या आणि तुम्ही शिवाय तुमची लेक्चर्स आणि एनतेन पण असतात. तर ते किती ठरवून काही कामं डिवाइड करता का कसं करता? येस, डिव्हाइड करतो. हा म्हणजे दोघंही त्याचं रुटीन रुटीन बसलं बसलंय आता आता की हा. तू हे कर, तुझ्या वेळेत ह्या ऍक्टिव्हिटी होत आहेत तर तू हे कर, माझ्या वेळेत या ऍक्टिव्हिटी मी कंट्रोल करू शकते तर ह्या ऍक्टिव्हिटी मी करते. हे अगदी स्मूथली आता आमचं कामाच्या बाबतीत डिव्हाइड छान झालेलं म्हणजे आहे. आता उदाहरणार्थ तिला सकाळी लवकर जावं लागतं तर मग सकाळच्यातली जी फ्लेक्झिबिलिटी आहे जिथं फक्त उपलब्ध राहावं लागतं की हाऊस हेल्प कुणी आल्या काही आल्या तर ती जबाबदारी मी घेतो. पण बाकी मग वाण सामान असेल इतर सगळं असेल त्याची जबाबदारी पूर्ण श्रुती सांभाळते. असं ते झालंय आता रुटीन झालंय. इव्हॉल्व. आणि असं ठरवून असं नाही म्हणजे एखाद्याला मला शक्य नसेल तर एकमेकांच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे आम्ही ते मॅनेज करत पण असतो. त्याच्यावरनं पण काही असं कधी वाटत नाही की हे तू करणार होतास आणि तू नाही केलंस वगैरे? कारण ते गडबडीत असतात म्हणून मी विचारते की कधीतरी होतं पण हा. अगदीच काय म्हणतात फार फार नाही. निग्लिजिबल होतं असं हा, म्हणून हा. फार आठवत हा नाही म्हणजे मला. पण होतं असं की एखादी गोष्ट राहू शकते, उशीर होतो किंवा विसरतो, हा. पण ती मॅनेज करायची मग नंतर हा, असं. हा. आणि घरच्या काही अशा सवयी आहेत का ज्या आपल्याला खरं तर हळूहळू प्रेमाच्या टप्प्यानंतर आपण एक रोजच्या आयुष्यात असं होतं की हे नाही म्हणजे काय समजा हा टॉवेल इथे नाही ठेवायचा, Same. हा नॅपकिन सरळ असला पाहिजे किंवा हा धुवायला टाकायचा, व्हॉट एव्हर, अशा काय गोष्टी आहेत गमतीच्या घरातल्या?
गमतीच्या म्हणजे पेपर वाचायचा असतो आणि आमच्याकडे रोज 3 पेपर येतात. सो पेपर वाचून झाल्यानंतर तो फोल्ड करून जागच्या जागी ठेवणं हे मला अपेक्षित असतं. ते तो कधीच करत नाही. चहाचा कप आणि पेपर हे त्याचं आवडतं रुटीन आहे की चहा पिता पिता पेपर वाचायचा. पण पेपर तसाच असतो, मी संध्याकाळी येईपर्यंत तसाच असतो तो. So हे आहे. वा वा. याचं कारण असं की आजवर कधी कोणी असं विचारायलाच नव्हतं. त्यामुळे हा ठीक आहे, संध्याकाळी आवरायचं तर आवरू, उद्या आवरायचं तर उद्या आवरू. त्यामुळं हे आहे. मग ती लागली सवय की लागते नाही, अजून? लागतेय म्हणजे हळूहळू हळूहळू लागते. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष झाली. yes. अजून खूप सवय लागायच्या. तू पण माझं सांगू शकतो. नाही पण असं काही नाही आहे. करेक्ट. कारण मोस्टली म्हणजे जास्त वेळ आणि जास्त फ्रिक्वेंटली बाहेर मीच असतो. त्यामुळं शी इज बेटर ॲट डिसिप्लिन. मी अजिबात डिसिप्लिन तसा नाहीये. आणि तसं ओरडणार ऑफिसातही कोणी नाही, कारण आपणच बॉस. स्वतःच काम. हा, आणि घरी एकटा. त्यामुळं आता ते सगळे बदल होत आहेत. त्यामुळं त्याच्यात मी शिकतोय. आणि असं हिचं काही नाहीये की हे आहे बाबा, असं काही नाही. ते मात्र आय शुड ऍक्सेप्ट. मला एक गंमत म्हणून असं विचारायचंय की तुम्ही 10 वर्ष एकटे राहिलात आणि कामासाठी तुम्हाला खूप तुम्ही विचार करत असाल किंवा गडबडीत असाल. असं कधी झालंय का की एक दिवस अचानक घरी आला त्या रोजच्या सवयीनुसार आणि अचानक अरे बापरे आता शिस्तीत राहायचंय किंवा ओ आता बायको आहे घरी, असं एक होतं बघ कधी कधी अचानक जाणवतं की ओ हा आता आपण संसार आणि लग्न झालं. असं कधी काही जाणवलं तुम्हाला स्वतः? असं अचानक नाही जाणवत, पण काय फरक पडला तर पूर्वीच्या काळी समजा कोणी रात्री 10 वाजता मीटिंगला बोलवलं तर बाय डिफॉल्ट ते होच होतं ना. आता मी विचार करतो की नाही आधी श्रुती घरी असणार आहे, आपण 8 नंतर वेळ नाही द्यायची. मग निदान इमर्जन्सी असेल तर जाऊ, तरी पण मग हिला सांगू किंवा लवकर घरी येऊ. पण नाहीतर शक्यतो आपण बाबा 8-8:30 पर्यंत तरी दिवस संपवायला हवा. तर हा ऍक्च्युली मोठा बदल आहे माझ्यासाठी. कारण आधी आय वॉज म्हणजे समोरच्या व्यक्तीलाही इट वॉज अज्युम की अरे रात्री 11ला पण आपण बोलू शकतो आणि म्हणजे ठीक आहे पुढचे तासाभरात काम होईल. तर हे नक्की होतं. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर आता आपल्याला घरी जायचं आहे, श्रुती आहे, बोलायचं आहे, जेवायचं आहे, निवांत जायचं आहे. असा बिहेव्हिअरल चेंज सबकॉन्शियसली होतो आणि तो रोज होतो. म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्यांनी शूटच्या वेळ ठरवायच्या आहेत तर आय विल मेक शुअर की जेव्हा तिचं ऑफिस आहे तेव्हा शक्यतो झालेलं बरं, किंवा एखादा तास लवकर एखादा तास उशिरा ठीक आहे. पण समजा ती 6 वाजता घरी येणार आहे आणि मी 9 वाजताची रात्रीची वेळ दिली तर ते शक्यच नाही. हे नक्की बदल होतो आणि झालाय म्हणजे रुटीन लागणं म्हणतात दोघांचंही. हे झालेलं आहे आता 2 वर्षात. रुटीन लागलं. आता तुमचं अख्खं कुटुंब अनुरूपनी जोडलं गेलेलं आहे, तर त्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की अरेंज्ड मॅरेज विषयी तुमचं काय मत आहे? मग नवीन पिढीने आता अरेंज मॅरेज विषयी काय विचार करावा किंवा त्यात कुटुंबाने किती इन्व्हॉल्व्ड असावं? आणि कधी कधी फक्त इन्व्हॉल्वमेंट नाही, कधी कधी इंटरफिअरन्स पण वाटतो मुलांना. तर याविषयी एकूणात तुमचं काय मत आहे? कारण तुम्ही अनुभव घेतलाय, आता तुम्ही अरेंज मॅरेज नंतर छान कुटुंब एकत्र येऊन लग्न केलेलं आहे, तर तुमची मतं जाणून घ्यायला मला आवडेल. ओके. सो पहिल्यांदा जसं आपण म्हणतो तसं की अनुरूप हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये सगळीच माहिती, सगळ्या आवडीनिवडी आणि हे सगळं खूप डिटेल मॅनरमध्ये तुम्हाला अवेलेबल होतं एका क्लिकमध्ये. सो तो खूप छान प्लॅटफॉर्म आहे. तर तुम्ही त्या थ्रू तुम्ही रिक्वेस्ट सेंड करणं किंवा रिसीव्ह करणं आणि तुमच्या एंडला मुलाशी किंवा मुलीशी पहिल्यांदा 5-6 भेटीमध्ये अंदाज घेणं हे करावं असं मला वाटतं. त्यानंतर मग तुम्हाला जर पसंत असेल तर येस, पॅरेंट्स इंट्रोड्यूस करणं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ही खूप चांगली आणि प्रॅक्टिकल अशी सिस्टीम आहे असं मला तरी वाटतं. आणि लग्नाकडे एक छान सहजीवन, आपल्याला एक छान पार्टनर मिळतो. ह्या अँगलनी एक छान वेगळी अजून फॅमिली मिळते. ह्या अँगलनी बघावं तर ते अजून इंटरेस्टिंग होतं असं मला वाटतं. मलाही म्हणजे अनुरूप सारख्या संस्था किंवा अरेंज मॅरेज या दोन्हीवर माझा व्यवस्थित विश्वास आहे. असं काही नाही की लव्ह मॅरेजच असावं किंवा हे काही असावं. कारण
म्हणजे आपण भेटलो आणि मग प्रेम झालं तर हे स्वाभाविक आहे. आणि असं काय नाहीये की हे घडत नाही. 90% लोकांचं असंच घडत आलेलं आहे. त्यामुळं दॅट इज ओके. आणि अशा प्लॅटफॉर्ममुळं उलट तुमच्या स्पेअरच्या बाहेरचं कोणीतरी तुम्हाला कम्पेटेबल असणारं व्यक्ती तुम्हाला मिळू शकतं. उदाहरणार्थ आम्ही एकमेकांना आधी ओळखत नव्हतो. ती नाशिकमध्ये वाढलेली आहे, मी कोल्हापूरमध्ये वाढलेलो आहे, पुण्यात. तर आणि आम्ही एकमेकांना कॉम्पेटेबल आहोत. पण हे भेटायचा अव्हेन्यू कुठला आहे तर तो अरेंज मॅरेज आहे. त्यामुळं त्याच्यात काही मला अजिबातच अडचण वाटत नाही. आणि ह्यातल्या वेगवेगळ्या अव्हेन्यूज बद्दल मला आठवतंय, मी अनुरूपवर रजिस्टर झाल्या गौरी मॅडमचाच पॉडकास्ट केला होता. आणि आय बिलीव्ह दॅट वॉज हर फर्स्ट. आणि तो अजूनही उत्तम बघितला जातो. आम्ही तो बघितला. हा, त्यामुळं माझ्या मनात तेव्हा जे काही प्रश्न होते ते सगळे त्या पॉडकास्ट मध्ये आहेत. हा एक भाग. आणि दुसरं, तुमचं आणि तुमच्या पालकांचं नातं जर का छान असेल तर त्यांचा इंटरफेअर वाटत नाही, त्यांचं मार्गदर्शन वाटतं. जसं हिचं हिच्या आई वडिलांशी आहे, माझ्या आई वडिलांशी आहे. तर इफ दॅट इज क्लिअर तर ऑफकोर्स मी त्यांचं मत घेतो, व्यवसायातही घेतो. तर हा जर का आयुष्यातला इतका मोठा निर्णय आहे. आणि मी कायम म्हणतो की बिझनेस मधले सगळे निर्णय रिव्हर्सेबल असतात, दुरुस्त करता येतात. क्लायंट कडे चूक झाली तर बदलता येतो, व्यवसाय बदलता येतो, पिवट करता येतो, केलेला पॉडकास्ट डिलीट करता येतो. पण लग्न हा आयुष्यातला एकमेव इरिव्हर्सिबल निर्णय असं मला वाटतं. आणि हा घेताना तुमच्या सर्व जवळच्या व्यक्तींचा सल्ला घेणं, त्यांचं मत घेणं असं मला अगदीच योग्य वाटतं. मला पण छान सांगितलं ना. हो, एकदम सॉर्टेड आहे तो. मलाही असंच वाटतं. कारण व्यवसायात आम्ही खूपदा चुकतो ना. म्हणजे असं काय नाही की सगळं बरोबर असतं. तुम्हाला चांगले झालेले व्हिडिओ आणि चांगले झालेल्या कन्सल्टन्सीचे प्रोजेक्ट दिसतात. फेल्युअर आम्हाला माहित असतात. असं काय नाही की फेल्युअर नसतं, ज्यातून आपण शिकतो. हा, पण दॅट कॅन बी मॅनेज. इथं तुमच्या सगळ्या मार्गदर्शकांची मतं जरूर घ्यावी असं माझं. येस. आणि या प्रोसेसमध्ये संवाद जितका जास्तीत जास्त ठेवता येईल हा ठेवणं गरजेचं आहे. हा, आणि इंटेन्शनली सुद्धा असं मला वाटतं. एखाद्या मुलाशी आपण अप्रोच होतोय तर चांगला संवाद साधून आपल्याला जो माहिती हवी आहे किंवा आपल्याला जे जाणून घ्यायचंय ते जाणून घेणं गरजेचं आहे. फॅमिली बरोबर सुद्धा असं मला व्यक्त पण चांगल्या प्रकारे होणं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. अगदीच. आता तुमचं नातं, मला तुमच्या सासू सासऱ्यांशी कसं नातं आहे एक ते विचारायचं की तुमचं सासू सासऱ्यांची नातं कसं आहे आणि सेम तुम्हाला तिचं जास्त संपर्क माझं सासू सासऱ्यांशी नाते, मी सासू सासरे म्हणतच नाही, मी त्यांना आई बाबा, दुसरे आई बाबा असंच म्हणते. त्यामुळे खूप ओपन आहेत ते, खूप सपोर्टिव्ह आहेत आणि अगदी मुलीसारखं म्हणतात तसं हे आहे. म्हणजे जेव्हा नाशिकला, एक छोटासा लग्नाच्या आधीचं सांगते, नाशिकला जेव्हा हे सगळे भेटायला आले होते तेव्हा सगळ्या चर्चा सुरू होत्या आणि सासऱ्यांनी म्हणजे बाबांनी मला बाजूला बोलवलं आणि त्यांनी मला विचारलं की ॲज अ सासरे तुझ्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत. आणि हे मला इतकं इमोशनल करून गेलं तेव्हा. हे बहुतेक विनायकलाही माहिती नसेल आणि ते खूप इमोशनल झाले होते. आणि ह्या सगळ्यात मी त्यांना फक्त एकच म्हणलं की बाबा, मी तुम्हाला आता आई बाबा मानलेला आहे, तुम्ही पण मला मुलगी माना. आणि ह्यातच सगळं आलं. असं तो एक छान इमोशनल किस्सा मला आता आठवला. हे किती रेअर आहे ना. आणि छान. पण मग आता कोल्हापूरला किती जाणं होतं तुमचं? कोल्हापूरला महिन्यातून एकदा अगदी होतच. म्हणजे सणवार असेल तर होतच, त्यांचं येणं होतं. आता पुणे सेंटर झालंय, कारण श्रुतीच्या आई बाबा नाशिकला, माझ्या आई बाबा कोल्हापूरला, तर पुणे दोन्हीकडून 4 तास. आणि मग कोल्हापूरला जाणं होतं, नाशिकला माझं त्या मानानं कमी होतं. पण माझे उत्तम संबंध आहेत, बोलणं होतं, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होतं. एखादा एपिसोड बघितल्यावर त्यांचा फोन येतो किंवा एखादं काय कुठं मुलाखत झाली, भाषण झालं. आत्ताच नाशिकलाच आम्ही कार्यक्रम करून आलो, त्यावेळी ते अप्रिशिएट करतात. पण ऑफकोर्स हिचा माझ्या आई वडिलांशी खूप जास्त संबंध येतो स्वाभाविकपणे. आणि त्यांचं ट्युनिंग जास्त आहे. म्हणजे माझे बाबा आणि ही एक टीम आहे असं आम्ही मानतो. कारण
त्यांचे आणि हिचे डिसिप्लिन आणि जे बिहेव्हिअरल पॉइंट आहेत ते बऱ्यापैकी सेम आहेत आणि ते माझ्यात नाहीये. त्यामुळं तुमच्या विरोधात एक टीम क्रिएट झालेली आहे असं. अगदीच आणि चांगली म्हणजे आनंद आहे मला अशी आनंद team आहे. म्हणजे. आणि विनायक आम्हाला गमतीने सूनसासरा.com असं त्यांनी एक नाव लेबल दिलंय. केलेलं Domain name आहे. विकत घेऊन डोमेन ठेवलं पाहिजे असं मी म्हणतो. दोघं मिळून मला हा. धडा शिकवणार आहेत. हा विशेषतः त्यांचा म्हणजे दोघांचा कामाचा उरक, डिसिप्लिन, एखादी गोष्ट कशी व्हायला हवी याचा आग्रह हा एकदम सिमिलर आहे. हा. Yes. त्यामुळे ते म्हणजे ते दिसतं आणि हा. वा, चला एक गेम खेळूया. हो. येस. कोण कोणास म्हणाले असं या गेमचं नाव आहे. सो Okay. काही वाक्य आहेत जी तुमच्या आयुष्यात कोण कोणाला म्हणतं हम्म. ह्याविषयीचा हा खेळ आहे. हो. सॉरी. मी म्हणते तुला. हो मी म्हणते म्हणतो. विनायकला. बरं, दोघंही म्हणतो हा. सो जशी वेळ येईल तसं. तसं. पण म्हणजे दोघंही म्हणता, मान्य करता, सॉरी म्हणता. येस येस. हो. ओके. आपल्याला बोलण्याची गरज आहे. दोघे नाही कारण बोलतोच. बोलतोच हा पण dialogue त्यातल्या त्यात विनायक म्हणू शकतो की संध्याकाळी आपण जरा बोलूया म्हणजे कधी कधी असं असतं बघा की एखाद्या विषयी आवडलेलं नसतं काहीतरी अच्छा. आणि मग गडबडीत ते राहून जातं आणि मग हम्म. आपण आपल्या पार्टनरला सांगतो की एक मिनिट आपल्याला बोलायला हवंय बरं का. आणि अच्छा. त्या वाक्यावरनं कळतं की काहीतरी आहे, काहीतरी गडबड काहीतरी आहे. गोळ घातलाय आपण. असं काही घडतं तुमच्या बाबतीत? नाही असं आतापर्यंत तरी म्हणजे मला झालं काय नाहीये. असं काही झालं नाही. असं आता ते major लगेच आम्ही आठवत ओपनली नाहीये. हा बोलूनच हा, हा टाकतो. म्हणजे गरज असेल तर बोललोय त्यामुळे असं हा, या dialogue अशी ची वेळ गरज नाहीये नाही तशी पडली. वेळ तुमच्यावर. नाही आलेली ओके, अजून हरकत तरी नाही. नाही आलेली. व्यायामाला जाण्याची वेळ झालीये. आमच्याकडं म्हणजे हीच म्हणती मला हा. की व्यायाम करायची गरज आहे करायची. मला. हा. हा फक्त ही आधी ऑफिसला जाते हा. त्यामुळं मग जायची वेळ मग मी त्याच्यानंतर केला तर व्यायाम करतो. हा. पण प्रोबॅबली ही ते म्हणेल संध्याकाळी मी म्हणते की जेवण झाल्यावर वॉकला जाऊया पण तो कंटाळा करतो ऍज युजल. सो वाक्य तिचं आहे. वाक्य Yes. दिसतं, हा. हा. तुला काहीही कळत नाही. काही कळत नाही. मी म्हणू शकतो कदाचित. हा म्हणजे उदाहरणार्थ विशेषतः हे राजकीय कॉन्टेक्स्ट मध्ये समजा आमचं काहीतरी चालू असेल आणि हे काय आहे तर थांब ह्यातलं तुला काही कळत नाही असं हा. माझ्याकडून होऊ होऊ शकतं. शकतं. कंटाळा आलाय आज काहीही नको करायला. दोघंही. दोघही सुट्टीच्या दिवशी का? सुट्टीच्या दिवशी. Yes. हा. तू आईला किंवा बाबांना सांग, मी नाही सांगणार. ओके. असं असं नाही वेळच झालेलं. नाही आली अजून तरी अशी, वेळ हा. नाही आलेली. हा. वेळेत झोपत जा रे किंवा वेळेत झोपत जा ग. मी ह्याला म्हणते. Yes. आय लव्ह यू. दोघही म्हणतो. दोघंही म्हणतो पण ही म्हणते मी म्हणतो. मी एक्सप्रेसिव्ह आहे. हा. व्यक्त होते. म्हणजे मी खरं तर एवढी पर्सनल उत्तर आयुष्यात पहिल्यांदा देतो. Actually, डिस्पाइट so- बिईंग सो मच ऑन द कॅमेरा. हा, कारण तुमचा हा. विषयच वेगळा आहे ना. त्यामुळे ती जास्त एक्सप्रेसिव्ह आहे. वा, कमाल, छान, मस्त झालं. Yes. पण मग तुम्ही आता म्हणाला तसं की तुम्ही जास्ती एक्सप्रेसिव्ह आहात, तर त्याविषयी कधी असं होतं का की बोलत जा किंवा सांगत जा, असं एक आपण जे पार्टनरला म्हणतो तसं? हो म्हणजे लग्नाच्या आधी सुद्धा मी बऱ्यापैकी एक्सप्रेसिव्ह होते की मला तुझं ह्या गोष्टी आवडतात, तुझं हा पॉडकास्ट काहीही असेल मी अप्रिशिएट लगेच करते. मी ह्याला पण आणि फॅमिलीला पण. तर तेवढा तो एक्सप्रेसिव्ह नव्हता नाही, पहिला. अच्छा. पण स्वभावच नाही तसा. आणि मग नंतर जेव्हा मला असं कळलं की का नाहीये एक्सप्रेसिव्ह, तर स्वभाव हा एक भाग झाला. पण कुठेतरी लग्नाच्या आधी एक्सप्रेस होणं हे समोरच्या व्यक्तीला आवडतंय का नाही आवडतंय हाही अंदाज घेऊन माणूस एक्सप्रेस होत असतो. सो तसं पण थोडासा त्याला एक पैलू आहे की लग्नाच्या आधी आवडतंय नाही आवडतंय. हा म्हणजे असं थोडंसं- माझा तिचा इमोटिव्ह माइंड एकदम डेव्हलप्ड आहे आणि माझा प्युअर अनालिटिकल माइंड डेव्हलप झालेला आहे आणि हा प्रोफेशनल हजार्ड म्हणा तुम्ही वाटलं. सो तसा मी कमी एक्सप्रेसिव्ह आहे.
आणि दुसरं एस्पेशली वेन यू आर रनिंग अ बिझनेस तर तुम्हाला फार स्कोप नसतो प्रोफेशनली एक्सप्रेस व्हायला. आणि तो बराच मोठा फेज माझी झालेली म्हणजे लग्नाच्या आधी मला जवळपास 7 वर्ष व्यवसाय चालू होता आहे. त्यामुळे इन अ वे ते काय म्हणत त्याला की आपण ओढून द्यायचं ही सवय डेव्हलप झालेली असं म्हणता येईल. ती चांगली का वाईट हा वेगळा मुद्दा आहे, पण हा फरक आहे आमच्यातला. ती शी इज मोर एक्सप्रेसिव्ह, इमोशनल. मी अनालिटिकल किंवा कमी बोलीन असंच आहे. सरप्राइजेस देणं, गिफ्ट देणं या बाबतीत काही घडतं का तुमच्यामध्ये? सरप्राईजेस हा खूप छान देत असतो. हा म्हणजे हे मी शिकलो की द्यायचं असतं असं आणि मग काहीतरी करतो. पण त्याच्यातलं मी पुन्हा एक्सपर्ट नाही आहे असं मला वाटतं. पण इव्हॉल्व्ह होतोय आणि इतकं सोपं आहे की थोडं काहीतरी समजा रुसवा असेल समजा तर त्याचं इतकं स्ट्रेट फॉरवर्ड आहे की तो एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाचं किंवा म्युझिकल कॉन्सर्टची तिकीट्स बुक करतो, ह्या सॅटर्डेला आपल्याला जायचंय असं होतं की रुसवा निघून जातो. आणि माझं सोपं आहे, त्याच्या आवडीचं फूड बनवलं, त्याच्या आवडीचा पदार्थ बनवला की रुसवा जातो. असं म्हणजे खुश करण्याचा मार्ग पोटातून या बाबतीत तुमच्याकडे 100% आणि हिचं गाण्यातून. वा, मस्त. आता मला सांगा, फायनान्स हा मुद्दा संसारात खूप महत्वाचा असतो. त्याविषयी कधी कधी काही जणांकडे कोणीतरी एक पुढे असतं, म्हणजे त्याचा विचार करणं, सेव्हिंग्स करणं किंवा जे आपण कमवतो त्या पैशातून त्याचं प्रॉपर काय म्हणतात इन्व्हेस्टमेंट करणं. ह्या सगळ्यात तुमच्या मध्ये कोण पुढे आहे आणि कोण त्यात हुशार आहे? कसं असतं तुमच्यात? त्याच्यात मात्र मी आहे. आणि आता मी हळूहळू ग्रूम होते या सगळ्यामध्ये. याचं पुन्हा प्रोफेशनल डिफरन्सेस जे आहेत, मला डे 1 पासून फायनान्शियलीच विचार करायची सवय लागलेली आहे. कारण टीमचा पगार, भाडं, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट, त्याचे फटके, आणि दॅट ट्रिकल्स डाऊन टू होम की कसं काय वगैरे. आणि श्रुतीचं स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्यामुळे ती आता इन्व्हेस्टमेंट हे सगळं हे होते. याच्यात पुन्हा माझ्या प्रोफेशनचा फायदा असा की खूप जास्त आर्थिक तज्ञांशी मला दर आठवड्याला बोलायला मिळतं. तो इन्फॉर्मेशन ऍडव्हान्टेजही माझ्याकडे थोडासा जास्त आहे. आणि आउट ऑफ शूट ज्या गप्पा होतात चहा पिताना, कॉफी पिताना, लंच घेताना, त्यातनं खूप इन्साइट्स मिळतात. सो ऍक्च्युली ह्या विषयाची जेवढी चर्चा होती तितका तो चर्चेचा मुद्दा मला नाही वाटत. म्हणजे कारण तुम्हाला त्याविषयी खूप माहितीच आहे. हा, कदाचित ते नॅचरली बाय फ्लो घडतं. म्हणजे समजा माझ्या रोज वाचायच्या पेपर मधला एक फायनान्शियल पेपर आहे मिंट, तर ते मग ऑटोमॅटिकली होतं. म्हणजे असं बसून बाबा आम्ही आता आर्थिक तू बघ हे असं करायचं असं काही नाहीये. आणि बिंग बिझनेसमन त्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस जास्त आहे. आणि मी आता जॉब करते तर महिन्याला सॅलरी येणं किंवा ह्या सगळ्या कन्व्हेन्शनल गोष्टी घडतात माझ्या बाबतीत, त्यामुळे त्यात बाय फ्लो होतात माझ्याकडनं. पण मग त्याविषयी आता म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की ह्या विषयात बायकांना थोडा कमी इंटरेस्ट असतो. काही बायकांना, आपल्याकडे मे बी थोड्या त्या बायकांचा आकडा थोडा जास्ती आहे. आता खूप बायका त्यातल्या शिकायला लागल्यात किंवा त्यातच करिअरही करू लागल्यात. तर तसं समजा यांना काही येत नसेल तर ते समजवावं लागतं का की ते तसं नाहीये ग, ते असं आहे, किंवा असं काही तुमच्याकडे होतं? हा, म्हणजे असं काही एक्सप्लिसिटली नाहीये, पण हा म्हणजे आता मुळात ही म्हणजे श्रुतीच्या आई या कॉमर्सच्या शिक्षिका, सो ते तिच्या जीन्स मध्ये आहे. असं नाही की म्हणजे बेसिक पासून काही करायचं आहे. म्हणजे शी इज अवेअर. फक्त प्रायोरिटी फॉर मी इट्स अ डे टू डे जॉब. आर्थिक गोष्टी मॅनेज करणं हे माझ्या कामाचा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भाग आहे. त्यामुळे ते माझ्याकडे होतं, असं काही नाहीये. आणि आता आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये कॉमन फ्रेंड सर्कल आहे, मग ती त्यांच्याशी बोलते की अरे काय समजा SIP करायचे तर काय ऑप्शन आहे, किंवा काय नवीन काय आलंय फायनान्शियल प्रोडक्ट. हे आता म्हणजे ह्या चर्चा होत असतात दोघांच्या. फक्त ते वेगवेगळे प्रकार आहेत दोघांचे. शी इज इंटू मोर SIP असेल, बँक असेल, असेल. माझ्यासाठी ते थोडं
बॅलन्स शीट पासून सुरुवात होती आधी आणि वेगळं आहे. आता थिंक बँकच्या शूटला तुम्ही कधी जाता आणि बसता, असं बसून बघायला आवडतं? येस, आवडतं. हा? जसा वेळ मिळेल किंवा कोणीतरी माझ्या आवडीचा विषय असेल तर तसं त्याप्रमाणे मी जाते, ऑफिसवर जाते आणि शूट वगैरे बघणं हे आवडतं माझं, हे आहे, टास्क आहे. आणि शूटला समजा गेलात, काही आवडता विषय आहे, बघितला तो तुम्ही अख्खा, आणि मग घरी आल्यावर त्याच्यावर काही चर्चा होते की हे नाही मला आवडलं किंवा हे आवडलं मला खूप, हा प्रश्न तू विचारला असतो? अगदी 100% होते. त्याच्यामध्ये क्रिटिसायझिंग पण होतं, दोघांचंही होतं. म्हणजे की अगदी गेस्टचं कुठलं मत नाही आवडलं तर त्याच्याबद्दलही चर्चा होते की अरे ते असं बोलले पण हे नाहीये असं वगैरे वगैरे, किंवा इथे तू क्रॉस क्वेश्चन करायला पाहिजे होतास. शक्यतो क्रॉस क्वेश्चन करत नाही त्या बँकच्या फॉर्मॅट मध्ये, बोलू देतो तर त्याच्यावर नाही होतं, असं होतं. म्हणजे दिस इज डिस्कशन व्हेरी Discussion कॉमन, होतं. व्हेरी Yes, व्हेरी yes. कॉमन. कारण मला असं वाटतं की हे डिस्कशन जेव्हा घरी होतं तेव्हा आपण पण थोडेसे ग्रो होतो. Yes. म्हणजे त्या क्षणी कदाचित कधी कधी तो मुद्दा पटत नाही, पण थोडे आपण बॅक ऑफ द माइंड त्याच्यावर विचार करून मग त्याच्यावर कामही करतो. नक्कीच. सो घरी म्हणजे आमच्याकडे असं, आमच्या क्षेत्रात असं म्हणतात की जमिनीवर ठेवणं आम्हाला Yes. खूप गरजेचं असतं. तर एक घरी एक माणूस असा असावा लागतो की जो आपल्याला तर तसं तुमच्या बाबतीतही होऊ अगदी शकतं. होतं. Yes. मला तुम्हाला असं विचारायचंय की लग्न करताना म्हणजे बिझनेस आहे किंवा असं नोकरी नाही की महिन्याच्या महिन्याला पगार येतोय किंवा हे, तर जेव्हा आपण अरेंज्ड मॅरेज मध्ये विचार करतो तेव्हा हा विचार तुम्ही केला होतात का की बिझनेस आहे यांचा किंवा युट्यूब चॅनल आहे, तर हे सगळं अनिश्चितता जी असते त्याविषयी तुम्ही विचार केला होतात का? येस, केला होता. आणि माझे आई बाबा पण व्यावसायिक आहेत, त्यामुळे मला व्यावसायिकांची दुखणी काय असतात, काय गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतात, ह्या सगळ्याची आयडिया होती. ओके. आणि त्यामुळे जेव्हा हे प्रपोजल मला आलं तेव्हा खरं तर बिझनेस म्हणून हे होण्यापेक्षा उलट माझ्या दृष्टीने व्हॅल्यू ऍडिशन होतं की अरे येस बिझनेस करतोय स्वतःचं, एवढं पुण्यासारख्या नवीन शहरात येऊन एवढ्या यंग एज मध्ये सगळं उभं करणं, एवढे कनेक्शन्स, हे सगळं माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह आणि अभिमानास्पद आहे खरं तर. त्यामुळे तो काय म्हणूया व्हॅल्यू ऍडिशन होतं माझ्याकरता. आणि परत मी म्हणेन तसं की व्यवसायात अपडाऊन्स असतात, त्यामुळे एकाने कोणीतरी नोकरी करावी ॲटलिस्ट काय म्हणूया पहिल्या काही वर्षांमध्ये. तर तसं मग आम्ही आता फॉलो करतोय. माझी 9 ते 5 जॉब विच इज कन्व्हेन्शनल, आणि मग त्याला स्कोप मिळतो त्याचा एक्सपांड व्हायला, असं आम्ही ते बॅलन्स केलेलं आहे. म्हणजे हे दॅट क्रेडिट गोज टू हर. कारण टू बी ऑनेस्ट अरेंज मॅरेज मध्ये नोकरी करणारा व्यक्ती जास्त प्रिफर्ड असतो. आणि म्हणजे ही अनुरूपची कुठली टीम सांगू शकेल, आणि व्यवसाय करणं हे फार काही ग्रेट मानलं जात नाही. त्यामुळं दॅट क्रेडिट गोज टू श्रुती अँड हर फॅमिली. आणि याच्यावरून पुढं अगदी अधिक स्पष्टपणे बोलायचं तर मीडिया आणि पॉलिटिक्स हे असे भाग आहेत की जे शक्यतो अवॉइड केले जातात. व्यवसाय करतोय तर प्युअर आयटी कंपनीच आहे माझी, पण स्टील ही सगळी ही 2 क्षेत्र तशी अवॉइडेड क्षेत्र आहेत की अरे मीडियात काय करतो आणि राजकारण्यांबरोबर काही व्यवसाय आहे, तो पूर्ण नाहीये, एक भाग आहे, एक विंग आहे, पण असं कसं. तर असं खूप मी याच्या आधी फील केलेलं आहे डायरेक्टली इनडायरेक्टली. आणि हा एकदम अपवादात्मक हे आहे की अरे नाही हे सगळं छान आहे. सो ते हिचं क्रेडिट आहे 100%. वा कमाल. आता मला जाणून घ्यायचंय तुमच्या नात्यात, म्हणजे प्रत्येक नवरा बायको मध्ये आयदर 50-50 असं इक्वेशन असतं, कधी 60-40 असतं, कधी 80-20 असू शकतं. तर तुमच्या एकूण नात्यात कसं आहे असं तुम्हाला वाटतं? आमच्या नात्यामध्ये डायनॅमिकली चेंज होत असतं. म्हणजे जेव्हा त्याचा वर्कलोड असतो तेव्हा मला माहितीये की मला इनपुट जास्त द्यायचे आहे, सो तेव्हा मी त्याच्याकडनं एक्सपेक्ट करतच नाही. तू तुझं एक्सपांड कर, तुझ्या गोष्टी सांभाळ. आणि तेव्हा मग त्या मोमेंटला कदाचित 80-20 असू शकतं. जेव्हा माझा पीक पिरियड असतो तेव्हा तो सांभाळून घेतो. सो हे डायनॅमिकली माझ्या मते चेंज होत असतं. हेच उत्तर आहे माझं. असं काही एक्झॅक्ट म्हणजे फ्लुइड
एव्हरीडे Yes, इट चेंजेस हा आणि एव्हरीडे इट इज बॅलन्स्ड असं हा होतं. सो त्याला तुम्ही आत्मसात करून घेतलंय हो दोघांनी. हो. अगदी. वा वा एकदम. कमाल. आता मला एकूणात तुमचं मत जाणून घ्यायचंय की सुखी संसारासाठी अनुरूप सूत्र काही आहे का? सुखी संसारासाठी अनुरूप सूत्र म्हणजे रोज एकमेकांना एक 15 ते 20 मिनिटं न चुकता द्या, द्यायला क्वालिटी टाइम द्या हम्म, आणि त्यात शेअरिंग करा. हम्म, तुमचं दिवसभराचं रुटीन असेल, तुमचे विचार असतील, तुम्ही काहीतरी नवीन वाचलं असेल, नवीन ऐकलं असेल, त्याविषयीचं तुमचं मत असेल किंवा ओव्हरऑलच आयुष्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे, हम्म, हे सगळं शेअर करा हम्म. असं मला वाटतं. 10-15 मिनिटं दिली पाहिजे. माझ्यासाठी मुख्य बेस एकच आहे की ट्रस्ट. येस. ट्रस्ट असला की बाकी सगळं ऍडजस्ट करता येतं. हम्म. सो वन्स ट्रस्ट इज देअर देन फ्लेक्झिबिलिटी. येस, फ्लेक्झिबिलिटी. ट्रस्ट आणि फ्लेक्झिबिलिटी ही दोन मुद्दे वाटतात की जे सुखी संसाराचं काय अनुरूप अनुरूप सूत्र सूत्र असू शकतात. असू Yes. शकतात. वा वा थोडक्यात छान सांगितलं तुम्ही. आपण ऍक्च्युली म्हणजे ह्या पॉडकास्टवर आलेले इतर अनेक लोकांनी 30-40 वर्ष संसार केलेला आहे. हो. त्यामुळे त्यांचं अधिक फॉलो करावं. आम्ही पण शिकतोय, हा, आम्ही त्यांच्याकडूनही बघतोय शिकतो, या सगळ्या इंटरव्ह्यूज मधूनही शिकतो. खरं आहे. Yes. नाही पण तरी प्रत्येकाचं आपापलं मत, प्रत्येकाचं आपापलं वेगळं इक्वेशन असतं. हो. त्यामुळे तेही सगळ्यांसाठी महत्वाचंच असतं. Right. येस. मस्त मस्त छान गप्पा झाल्यात आपल्या. आणि आपण जशी अनुरूप शोची सुरुवात कॉलियर बेनी केली हो. तसं आपण शेवटाकडे आलोय. तर इथे ना आपण एक सेगमेंट ठेवलाय, तो म्हणजे वोकल लेटर. बरं. तर Wow. पत्र, तुम्ही असं म्हणालात की पत्र सुरुवातीला लिहिलेली आहे, तर इथे ती वोकल लेटर आहे. अगदी प्रियपासून तुझाच पर्यंत जे काही आता मनात येईल, काही एक्सप्रेस करायचं असेल एकमेकांकडे, तर ते तुम्ही आता इथे करू शकता. प्रिय श्रुती, 2 वर्ष झाली तू आयुष्यात ऑफिशियली धर्मपत्नी म्हणून आलीस. हा काळ कसा गेला ते कळलंच नाही. आणि एकत्र प्रवास कसा करायचा हे मी शिकतोय आणि शिकत राहील. आणि असाच एकत्र प्रवास करत राहू. आपापलं पॅशन जपत, आपापला प्रोफेशन पुढं नेत एकत्र जगूया आणि असंच जगत राहू. आणि मला खात्री आहे की आपण ते करत राहू. तुझाच विनय. किती छान. येस. प्रिय विनायक, बघता बघता आपल्या लग्नाला 2 वर्ष झाली. हा प्रवास एकदम मेमोरेबल आहे आणि तुझ्याकडनं खूप गोष्टी मला शिकायला मिळत आहेत. एकमेकांना आपण एकमेकांच्या पॅशन जपण्यासाठी सपोर्ट करतोय. अजून खूप जग बघायचंय, एकमेकांबरोबर मोठं व्हायचंय, एकमेकांना व्यावसायिकदृष्ट्या आणि ॲज अ माणूस म्हणून ग्रो करायचंय. तर ह्या सगळ्यामध्ये मला तुझी साथ हवी आहे आणि ती मिळणार डेफिनेटली. तुझीच श्रुती. कमाल कमाल, छान छान. मला आता जाता जाता तुम्हा दोघांचं खरंच मनापासून कौतुक करायचंय आणि तुमचे आभारही मानायचेत. आणि मला अगदी प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की आज हे दोघं खास सकाळ सकाळ पुण्याहून उठून, बरं तुमचा स्वतःचा एक बिझी स्केड्यूल आहे, त्यात माझ्या शूटिंगच्या कारणाने तुम्ही पुण्याहून पहाटे उठून माझ्यासाठी आलायत आणि एवढ्या छान गप्पा झाल्यात. आणि तुमच्याकडून निश्चित प्रेक्षकांनाही अनेक गोष्टी कळतील, शिकायला मिळतील. थँक्यू सो मच, वेळात वेळ काढून आलात. आणि आमच्यासाठी पण खूप मेमोरेबल आहे हा एक्सपिरियन्स. Yes. दोघांचा एकत्रित दोघांचं एक पहिलं शूट आहे की जे ऑन स्क्रीन जाईल. Correct. त्यामुळे इट्स अ व्हेरी गुड मेमरी फॉर ऑल ऑफ अस. Wow. तुमचे आभार, अनुरूपच्या टीमचे आभार. तुमचे आभार आणि सगळ्यांचे. अनुरूपच्या टीमचे तर बऱ्याच गोष्टींसाठी आभार, पण त्यातली हो, खरं आजची आहे. ही एक अनुरूपमुळे शेवटची एकत्र गोष्ट. आलेलं एकत्र कुटुंब आलेलं आहे. Yes, कुटुंब. yes, Yes. yes. वा, Thank you very या much. गप्पा छान झाल्या. त्यानिमित्त द अनुरूप शो Wow. कडून तुम्हा दोघांना अरे छोटीशी वा. भेट. थँक्यू Wow. थँक्यू थँक्यू. थँक्यू व्हेरी हे मच. इतक्या मस्त आहे आणि इतकं फास्ट बनलेलं आहे की फारच भारी Wow. वाटलं. मस्त. थँक्यू पुन्हा एकदा. थँक्यू Thank थँक्यू you. मनापासून आभार. Yes. या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.